वेलकम. संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. सहकार इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. सहकार हा विषय वाणिज्य शाखेचा म्हणजेच कॉमर्स या शाखेचा आहे. यामधील आपण प्रकरण क्रमांक 4 सहकारी संस्थेची स्थापना या प्रकरणावरील स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जो स्वाध्याय दिलेला आहे म्हणजे जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. सहकार इयत्ता 11वी. प्रश्न क्रमांक 1 अ. खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. सूचना लक्षात घ्यायची आहे. विधान पूर्ण करायचं आणि पुन्हा लिहायचं. म्हणजे फक्त उत्तराचा शब्द न लिहिता पूर्ण विधान लिहायचं आणि रिकाम्या जागी अचूक उत्तराचा पर्याय लिहायचा. त्याच्याखाली 2 रेषा मारायच्या, एक ओळ सोडायची, मग पुढचं विधान लिहायचं. असं सुव्यवस्थित आपली उत्तरपत्रिका लेखन करा. 1. सहकारी संस्थेची नोंदणी ही टिंबटिंब असते. पर्याय अ. बंधनकारक, ब. ऐच्छिक, क. अनावश्यक आणि अचूक उत्तर आहे अ. बंधनकारक. 2. नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या टिंबटिंब प्रती जोडाव्या लागतात. पर्याय अ. 3, ब. 4, क. 2 आणि उत्तराचा पर्याय आहे 4 म्हणजे ब. उत्तर आहे 4. 3. सहकारी संस्था स्थापनेची कल्पना ज्या व्यक्तीच्या मनात उद्भवते तिला टिंबटिंब असे म्हणतात. पर्याय अ. निबंधक, ब. भागीदार आणि क. प्रवर्तक. अचूक उत्तर आहे क. प्रवर्तक. 4. सहकारी संस्थेचा नोंदणी अर्ज नमुना टिंबटिंबमध्ये असावा लागतो. पर्याय अ. क. ब. अ. क. ब आणि अचूक उत्तराचा पर्याय आहे अ. 5. सहकारी संस्थेच्या नोंदणीचा पुरावा म्हणून निबंधक संस्थेला टिंबटिंब देतात. पर्याय अ. नोंदणी प्रमाणपत्र, ब. सूचनापत्र, क. इतिवृत्त आणि अचूक उत्तर आहे अ. नोंदणी प्रमाणपत्र. 6. निबंधक नोंदणी अर्जाची नोंद आपल्या कार्यालयातील नमुना टिंबटिंब या नोंदवहीत करतात. पर्याय अ. ब. ब. क. क. अ आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे ब. म्हणजेच अ हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच ब आहे. योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. अ गटामध्ये बाबी दिलेल्या आहेत. अ. नोंदणीचा पुरावा, ब. प्रवर्तन अवस्था, क. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा, ड. नोंदणी अर्ज, ई. सहकारी संस्थेचा नोंदणी अधिकारी आणि ब गटामध्ये 1. 1960, 2. नमुना ब, 3. नोंदणी दाखला, 4. 1904, 5. नोंदणीपूर्व अवस्था, 6. तलाट्याचा दाखला, 7. नोंदणीनंतरची अवस्था, 8. नमुना अ, 9. निबंधक आणि 10. सभासद. आता अ गटात 5 बाबी आहेत, ब गटामध्ये 10 बाबी आहेत. म्हणजे यातल्या कुठल्या तरी 5 बाबींची जोडी लागणार आहे, 5 जोड्या लागणार नाहीत. पाहूया आपण उत्तरं. पहिल्यांदा अ. नोंदणीचा पुरावा, नोंदणी दाखला म्हणजेच प्रमाणपत्र. नंतर प्रवर्तन अवस्था, नोंदणीपूर्व अवस्था. नंतर क. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 आणि ड. नोंदणी अर्ज नमुना अ आणि शेवटची जोडी ई. सहकारी संस्थेचा नोंदणी अधिकारी निबंधक. अशा जोड्या लागतात. क प्रश्न आहे. खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह लिहा. इथे उत्तरं घेतलेली आहेत. 1. सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणारी व्यक्ती त्याला प्रवर्तक म्हणतात. 2. सहकारी संस्था नोंदणीचा अर्ज तो नमुना अ मध्ये असतो. 3. सहकारी संस्थेची नोंदणी करणारा अधिकारी त्याला निबंधक म्हणतात. 4. सहकारी सभेतील कामकाजाची लेखी स्वरूपातील नोंद त्याला इतिवृत्त म्हणतात. 5. सहकारी संस्थेच्या नोंदणीचा पुरावा नोंदणी प्रमाणपत्र म्हणतात. आणि 6. नोंदणी अर्जाची नोंद निबंधक या नोंदवहीत करतात नमुना ब मध्ये. याची उत्तरे इथे दिलेली आहे, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच ड आहे. खालील विधानी चूक की बरोबर ते सांगा.
इथे उत्तरं घेतलेली आहेत. 1. प्रवर्तक सहकारी संस्थेच्या स्थापनेत पुढाकार घेत नाही, ते विधान चूक आहे. पहिलं विधान. 2. सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी उपविधी आवश्यक असते, हे विधान बरोबर आहे. 3. पहिली सर्वसाधारण सभा नोंदणीपूर्व घ्यावी लागते, तिसरं विधान चूक आहे. 4. सहकारी संस्थेच्या स्थापनेत प्रवर्तन अवस्थेला फारसे महत्त्व नसते, ते विधान देखील चौथंही चूक आहे. 5. नोंदणीचे प्रमाणपत्र हे सहकारी संस्थेच्या नोंदणीचा पुरावा असतो, हे 5वं विधान बरोबर आहे. आणि 6. सहकारी संस्थेची नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्याला निबंधक असे म्हणतात, हे विधान देखील बरोबर आहे. म्हणजे पहिलं, तिसरं आणि चौथं चूक आहे, बाकीचे बरोबर. प्रश्न आहे, खालील विधाने पूर्ण करा. 1. सहकारी संस्थेची नोंदणी ही टिंबटिंब असते, तिथे उत्तर लिहायचं आवश्यक असते. 2. सहकारी संस्थेच्या स्थापनेत पुढाकार घेणाऱ्या व्यक्तीला टिंबटिंब असे म्हणतात, त्याला प्रवर्तक असे म्हणतात. 3. नोंदणी अर्जासोबत पोटनियमाच्या टिंबटिंब प्रती जोडाव्या लागतात. 4 प्रती जोडाव्या लागतात. 4. सहकारी संस्थेच्या नोंदणी अर्जाचा नमुना टिंबटिंब मध्ये असावा लागतो, तो नमुना मध्ये असावा लागतो. प्रश्न क्रमांक आहे, अचूक पर्याय निवडा. पर्याय निवडायचा आहे. इथे 5 रिकाम्या जागा दिल्या आहेत, तिथे शब्द यातलेच भरायचे, ते दिलेत. संस्था स्थापनेत पुढाकार, जागेच्या मालकाचा दाखला, नोंदणीचा पुरावा, नोंदणी अर्ज, उपाध्यक्ष, उपविधी आणि यातीलच शब्द वरती लिहायचेत. 1. नोंदणी प्रमाणपत्र, इथे रिकामी जागा आहे, यातला शब्द लिहायचा. 2. रिकामी जागा प्रवर्तक. 3. ना हरकत प्रमाणपत्र, रिकामी जागा. 4. संस्थेची घटना, रिकामी जागा. 5. रिकामी जागा नमुना आता पाहूया आपण या रिकाम्या जागी कोणते शब्द लिहायचे आहेत ते. उत्तर पाहूया. 1. नोंदणी प्रमाणपत्र, रिकाम्या जागी लिहायचं नोंदणी पुरावा. 2. संस्था स्थापनेत पुढाकार, प्रवर्तक. 3. ना हरकत प्रमाणपत्र, जागेच्या मालकाचा दाखला. 4. संस्थेची घटना, उपविधी आणि 5. नोंदणी अर्ज, नमुना अशा प्रकारे रिकाम्या चौकटीमध्ये आपण उत्तर लिहिलेली आहेत. प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. प्रवर्तन अवस्था म्हणजे काय? 2. संस्था नोंदणीपूर्वीच्या अवस्थेला कोणती अवस्था म्हणतात? 3. इतिवृत्त म्हणजे काय? 4. नियोजित सहकारी संस्थेचे खाते कोणत्या बँकेत उघडावे लागते? 5. प्रकल्प अहवाल म्हणजे काय? 6. उपविधी म्हणजे काय? या एका वाक्यातली आपण उत्तरं पाहूया. क्रमांक 1. प्रवर्तन अवस्था म्हणजे काय? उत्तर, सहकारी संस्थेच्या नोंदणीपूर्व अवस्थेला प्रवर्तन अवस्था असे म्हणतात. 2. संस्थेच्या नोंदणीपूर्वीच्या अवस्थेला कोणती अवस्था म्हणतात? उत्तर, संस्थेच्या नोंदणीपूर्वीच्या अवस्थेला प्रवर्तन अवस्था म्हणतात. 3. इतिवृत्त म्हणजे काय? उत्तर, सभेच्या कामकाजाच्या लेखी वृत्तांताला इतिवृत्त असे म्हणतात. क्रमांक 4. नियोजित सहकारी संस्थेचे खाते कोणत्या बँकेत उघडावे लागते? उत्तर, नियोजित सहकारी संस्थेचे खाते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत उघडावे लागते. 5. प्रकल्प अहवाल म्हणजे काय? उत्तर, प्रकल्प अहवाल हा नियोजित सहकारी संस्थेच्या म्हणजे अनुमानित भविष्यकालीन प्रगतीचा आराखडा असतो. 6. उपविधी म्हणजे काय? उत्तर, उपविधी म्हणजे सहकारी संस्थेच्या अंतर्गत कामकाज व व्यवस्थापन विषयक नियमांचा संच होय. प्रश्न खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. इथे सूचना दिलेली आहे, वाक्य पुन्हा लिहा. वाक्य दिलेलं आहे, त्यात एक शब्द अधोरेखित म्हणजे अंडरलाईन केलेला आहे, तो चुकीचा आहे, तो दुरुस्त करून नवीन अचूक शब्द लिहायचा. 1. नोंदणी अर्ज नमुना क मध्ये असावा लागतो. आता क शब्द चुकीचा आहे, तिथे उत्तर लिहायचं 2. सहकारी संस्थेची नोंदणी संचालक करतात, तर संचालक शब्द चुकीचा आहे, तिथे लिहायचं निबंधक करतात. 3. सहकारी संस्था स्थापनेची कल्पना ज्या व्यक्तीच्या मनात येते तिला सचिव असे म्हणतात, तर सचिव म्हणत नाहीत, त्याला म्हणतात प्रवर्तक. आणि 4. नोंदणी अर्जाची नोंद निबंधक नमुना नोंदवहीत करतात. चुकीचा आहे, तिथे लिहायचं ब. प्रश्न क्रमांक गटात न बसणारा शब्द शोधा. आता पहिला गट दिलेला आहे प्रवर्तक, ब सभासद, क संचालक
ड तलाठी आणि या गटात न बसणारा शब्द आहे संचालक. 2. अ प्रकल्प अहवाल, ब प्राथमिक सभेचे इतिवृत्त, क उपविधी आणि ड भाग प्रमाणपत्र. गटात न बसणारा शब्द आहे भाग प्रमाणपत्र. तिसरा गट पाहू. अ साधनसामुग्री गोळा करणे, ब संस्था स्थापनेची कल्पना सुचणे, क अनौपचारिक सभेचे आयोजन, ड अंतिम सभेचे आयोजन. गटात न बसणारा शब्द आहे अंतिम सभेचे आयोजन. प्रश्न क्रमांक ज योग्य क्रम लावायचा आहे. पहिलं अ पहिली सर्वसाधारण सभा, ब प्रवर्तनावस्था, क नोंदणी अवस्था. याचा क्रम असा लागणार आहे. पहिल्यांदा लागेल ब प्रवर्तनावस्था, क नोंदणी अवस्था आणि अ पहिली सर्वसाधारण सभा. दुसरा गट पाहू आपण. अ नमुना ब, ब नमुना अ, क नोंदणी प्रमाणपत्र. याचा क्रम असा लागणार आहे. पहिल्यांदा लागेल ब नमुना अ, नंतर अ नमुना ब, नंतर क नोंदणी प्रमाणपत्र असा त्याचा क्रम लागेल. प्रश्न क्रमांक दुसरा. खालील संज्ञा स्पष्ट करा. 1 प्रवर्तक, 2 उपविधी, 3 नोंदणी प्रमाणपत्र आणि 4 इतिवृत्त. आपण संज्ञेचं स्पष्टीकरण करूया. क्रमांक 1 प्रवर्तक. उत्तर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये प्रवर्तकाचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. कार्यात्मकदृष्ट्या सहकारी संस्थेचे प्रवर्तन करणाऱ्या व्यक्तीस प्रवर्तक असे म्हणतात. याचाच अर्थ सहकारी संस्थेच्या कल्पनेस मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाला प्रवर्तक असे म्हणतात. अशा व्यक्ती अनेक असतील तर त्यांचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीस मुख्य प्रवर्तक असे म्हणतात. संज्ञा दुसरी आहे उपविधी. उत्तर 1 उपविधी म्हणजे संस्थेचे अंतर्गत कामकाज व व्यवस्थापनासंबंधीच्या नियमांचा संच होय. हे नियम सहकारी संस्था कायदा व अधिनियमाच्या चौकटीत राहून आणि आदर्शवत उपविधी म्हणजे मॉडेल बाय लॉजच्या आधारे तयार केले जाते. 2 उपविधीत समाविष्ट नियम पुढील बाबी संबंधीचे असतात. 1 संस्थेचे नाव, पत्ता, तिच्या शाखा, कार्यक्षेत्र आणि उद्देश. 2 प्रस्तावित भाग भांडवल व भांडवल उभारण्याचे अन्य मार्ग, कर्ज आणि ठेवी. 3 सभासदत्वाच्या अटी, सभासदांचे अधिकार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या. 4 संस्थेचे व्यवस्थापन व कारभार, व्यवस्थापन समितीची निवड करण्याची पद्धत व नियमावली. नंतर 5 व्यवस्थापन समिती व पदाधिकाऱ्यांचे अधिकार, कर्तव्य व जबाबदाऱ्या. 6 सर्वसाधारण सभा, सभेसाठी आवश्यक गणसंख्या आणि कामकाजाचे नियम. 7 हिशेब ठेवण्याची व हिशेब तपासणीची पद्धत. 8 नफा वाटणी, निधी व गुंतवणुकीची पद्धत. 9 पोटनियमात दुरुस्ती आणि 10 संस्थेचे समाप्तीकरण. संज्ञा स्पष्ट करायची आहे. तिसरी नोंदणी प्रमाणपत्र. उत्तर 1 नियोजित सहकारी संस्थेच्या नोंदणी अवस्थेतील सर्वात निर्णायक टप्पा म्हणजे निबंधकाने संस्थेची नोंदणी करणे आणि संस्थेच्या प्रवर्तकाला नोंदणी प्रमाणपत्र बहाल करणे हा असतो. 2 नियोजित सहकारी संस्थेचा नोंदणी प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर निबंधक प्रस्तावाची आणि सोबत जोडलेल्या कागदपत्रांची छाननी करतो. नियोजित संस्थेकडे अर्थक्षम होण्याची क्षमता असल्याची खात्री पटल्यानंतर निबंधक संस्थेची नोंदणी करतो. 3 संस्थेची नोंदणी करताना निबंधक नोंदणी क्रमांक आणि वर्ग निर्धारित करतो आणि त्याची अधिसूचना शासकीय अधिपत्रात प्रसिद्ध करतो. 4 नोंदणी प्रमाणपत्र हे संस्थेची नोंदणी झाल्याचा पुरावा असतो. त्यामुळे संस्थेला नोंदणीकृत संस्थेचा दर्जा प्राप्त होतो. ती शासकीय अनुदान व अर्थसहाय्य प्राप्त करण्यास पात्र समजली जाते. नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे सहकारी बँका व वित्तीय संस्था संस्थेस कर्ज मंजूर करतात. 5 नोंदणी प्रमाणपत्रासह मंजुरी प्राप्त उपविधीची एक प्रत प्रवर्तकाला दिली जाते. तसेच नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर पहिली सर्वसाधारण सभा 3 महिन्याच्या आत आयोजित करण्याचा निर्देशही दिला जातो. अशा प्रकारे नोंदणी प्रमाणपत्र झाल्यानंतर सहकारी संस्था कार्यान्वित होत असते. संज्ञा स्पष्ट करूया. क्रमांक 4 इतिवृत्त. उत्तर सभेत झालेल्या कामकाजाची व संमत झालेल्या ठरावांची अधिकृत लेखी नोंद म्हणजे इतिवृत्त होय. सभा संपल्यानंतर 30 दिवसांच्या आत सचिव इतिवृत्त अध्यक्षाकडे सादर करतो.
पुढील सभेत इतिवृत्ताला मंजुरी देण्यात आल्यानंतर अध्यक्ष इतिवृत्त पुस्तकात प्रतिकात्मक स्वाक्षरी करतो. संस्थेची नोंदणी या टप्प्यात हे कार्य प्रवर्तक करतो. नोंदणी अर्जासोबत अनौपचारिक सभेच्या कामकाजाच्या इतिवृत्ताची एक प्रत निबंधकाकडे सादर करणे आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 3. स्वमत लिहा किंवा उपयोजनावर आधारित प्रश्न. 1. सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी विविध बाबींची पूर्तता करावी लागते. याबाबत आपले मत व्यक्त करा. 2. सहकारी संस्थेच्या प्रवर्तकाला संस्था नोंदणीसाठी कागदपत्र जमा करणे आवश्यक आहे. याबाबत आपले मत लिहा. आपण स्वमत लिहूया. क्रमांक 1. सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी विविध बाबींची पूर्तता करावी लागते. याबाबत आपले मत व्यक्त करा. उत्तर. सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी पुढील बाबींची पूर्तता करावी लागते. 1. सहकारी संस्थेच्या स्थापनेची कल्पना सुचणे. 2. अनौपचारिक सभा बोलवणे. 3. संस्थेची उद्दिष्ट ठरवणे. 4. साधनसामग्रीचे संकलन करणे. 5. प्रकल्प अहवाल तयार करणे. 6. आर्थिक योजना तयार करणे. 7. बँकेत खाते उघडणे. 8. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र तयार करणे किंवा गोळा करणे. 9. संभाव्य सभासदांची प्राथमिक सभा आयोजित करणे. 10. निबंधकाकडे नोंदणी प्रस्ताव सादर करणे. 11. नोंदणी प्रमाणपत्र मिळवणे. 12. पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करणे. 13. पहिल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त लिहिणे. या बाबींची पूर्तता करणाऱ्या व्यक्ती किंवा व्यक्ती समूहांना प्रवर्तक असे म्हणतात. 2. सहकारी संस्थेच्या प्रवर्तकाला संस्था नोंदणीसाठी कागदपत्र जमा करणे आवश्यक असते. याबाबत आपले मत लिहा. उत्तर. 1. सहकारी संस्था कागद व अधिनियमात विहित केलेली कागदपत्रे नोंदणी अर्जावर निबंधकाकडे सादर करण्यात येतात. ही कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत. 1. सभासदांची यादी. 2. तलाठ्याचा दाखला. 3. संस्थेचे उपविधी. 4. बँक शिल्लकीचा दाखला. 5. जागेचे ना हरकत प्रमाणपत्र. 6. प्राथमिक सभेचे इतिवृत्तांत आणि 7. प्रकल्प अहवाल. प्रश्न क्रमांक 4. फरक स्पष्ट करा. फरक लिहायचा आहे. 1. प्रवर्तनावस्था व नोंदणी अवस्था यामधील फरक स्पष्ट करायचा आहे. त्यामध्ये 2 भागामध्ये फरक लिहायचा. एका भागात प्रवर्तनावस्था, दुसऱ्या भागामध्ये नोंदणी अवस्था. पहिला मुद्दा लिहायचा. अर्थ. सहकारी संस्था स्थापन होण्यापूर्वी तिला ज्या ज्या टप्प्यातून जावे लागते त्यांना एकत्रितपणे प्रवर्तन अवस्था असे म्हणतात. नियोजित सहकारी संस्थेची स्थापना करण्यासाठी ज्या ज्या कृती कराव्या लागतात त्यांना एकत्रितपणे नोंदणी अवस्था असे म्हणतात. फरकाचा दुसरा मुद्दा आहे. कोणाची भूमिका महत्त्वपूर्ण. प्रवर्तन अवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका प्रवर्तकाची असते. सहकारी संस्था स्थापन करण्याची कल्पना त्याच्या मनात उद्भवते आणि त्याचा तो पाठपुरावा करतो. नोंदणी अवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका निबंधकाची असते. संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर प्रवर्तक नोंदणी अर्ज निबंधकाकडे सादर करतो. निबंधक त्याची पडताळणी करतो आणि संस्थेच्या नोंदणी संबंधीचा निर्णय घेतो. फरकाचा तिसरा मुद्दा आहे. कालावधी. प्रवर्तनाच्या अवस्थेला विशिष्ट कालमर्यादा नसली तरी नियोजित सहकारी संस्था स्थापन होण्यासाठी प्रवर्तक वेगाने हालचाली करतो. नोंदणी अर्ज मिळाल्यापासून संस्थेची नोंदणी करणे किंवा अर्ज फेटाळून लावणे ही कृती निबंधकाने 3 महिन्याच्या आत करणे कायद्याने बंधनकारक असते. फरकाचा चौथा मुद्दा आहे. करावयाच्या कृती. संस्था स्थापन करण्याची कल्पना प्रवर्तकाच्या मनात उद्भवल्यानंतर तो त्या कल्पनेचे परीक्षण करतो. समविचारी व्यक्तींशी अनौपचारिक चर्चा करतो. साधनसामग्री आणि कागदपत्रे गोळा करतो. संस्थेच्या कार्याची रूपरेषा तयार करतो आणि ही कागदपत्रे व दस्तऐवज निबंधकाकडे सादर करतो. प्रवर्तकाकडून संस्थेच्या नोंदणीचा अर्ज आल्यानंतर त्या अर्जाची नोंद करणे, त्याची तपासणी करणे, अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करवून घेणे, नोंदणीविषयक निर्णय घेणे आणि तो प्रवर्तकाला कळवणे आणि नोंदणी अर्ज मंजूर केला असेल तर नोंदणीचे प्रमाणपत्र प्रवर्तकाकडे पाठवणे या कृती निबंधक करीत असतो. फरकाचा 5वा मुद्दा आहे. संस्था स्थापन करण्यातील टप्पा. प्रवर्तन हा नियोजित सहकारी संस्था स्थापन करण्याचा पहिला टप्पा असतो.
प्रवर्तनाचा टप्पा पूर्ण झाल्याशिवाय सहकारी संस्था प्रत्यक्षात स्थापन होऊ शकत नाही. नोंदणी हा नियोजित सहकारी संस्था स्थापन होण्याचा अंतिम टप्पा असतो. निबंधकाने नियोजित संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र दिल्यानंतर संस्थेच्या प्रत्यक्ष स्थापनेची प्रक्रिया कार्यान्वित होते. प्रश्न क्रमांक 5 टिपा लिहा. 1 प्रवर्तन अवस्था, 2 नोंदणी अवस्था, 3 प्रवर्तकाची कार्ये. टिपा लिहा. क्रमांक 1 प्रवर्तन अवस्था. उत्तर 1 सहकारी संस्था स्थापन होण्यापूर्वी तिला जे टप्पे पूर्ण करावे लागतात त्या सर्व टप्प्यांना एकत्रितपणे प्रवर्तन अवस्था असे म्हणतात. 2 या अवस्थेत सहकारी संस्थेची स्थापना करण्यात पुढाकार घेणाऱ्या व्यक्तीला म्हणजेच प्रवर्तकाला नोंदणीपूर्व सर्व बाबींची पूर्तता करावी लागते. 3 प्रवर्तन अवस्थेची सुरुवात सहकारी संस्था स्थापन करणे ही कल्पना प्रवर्तकाच्या मनात उद्भवल्यापासून होत असते. 4 प्रवर्तक सहकारी संस्थेचे उद्देश निर्धारित करून त्यातील आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता या अवस्थेत करतो. 5 सहकारी संस्था स्थापन करण्याच्या कल्पनेचे परीक्षण करणे, नियोजित संस्थेच्या कार्यक्षेत्रातील लोकांची अनौपचारिक सभा आयोजित करणे आणि त्यात नियोजित संस्थेचे नाव व उद्देश, तिचे कार्यक्षेत्र, व्यवसायाचे स्वरूप इत्यादी बाबी निश्चित केल्या जातात. साधनसामग्रीची जुळवाजुळव, आर्थिक योजना, दस्तऐवज व कागदपत्रे तयार करणे या कृतींचा समावेश प्रवर्तन अवस्थेत होत असतो. आता दुसरी टिपा जी आहे नोंदणी अवस्था, याचं उत्तर आपण पाहायचं आहे. प्रश्न 8व्यामधील जो 3रा प्रश्न आहे नोंदणी अवस्थेचं उत्तर तिथे मिळेल. दोन्हीचं उत्तर एकच आहे म्हणून मी डबल घेतलेलं नाही. नोंदणी अवस्थेचं उत्तर प्रश्न 8व्यामधील 3ऱ्या प्रश्नाचं आहे. दोन्हीचं उत्तर सेम, प्रश्नही सेम. त्याप्रमाणे 3रा जो प्रश्न आहे प्रवर्तकाची कार्ये, हे प्रश्न 8व्यामधला जो 2रा प्रश्न आहे दोन्हीचं उत्तर एकच आहे. म्हणजे प्रश्न आणि उत्तर दोन्ही सारखंच आहे. प्रश्न क्रमांक 6 कारणे लिहा. 1 पहिली सर्वसाधारण सभा सहकारी संस्थेच्या नोंदणीनंतर घ्यावी लागते. 2 नोंदणी दाखला हा सहकारी संस्थेच्या नोंदणीचा पुरावा असतो. 3 प्रवर्तक सहकारी संस्थेची स्थापना करतो. आपण कारणे लिहूया. क्रमांक 1 पहिली सर्वसाधारण सभा सहकारी संस्थेच्या नोंदणीनंतर घ्यावी लागते. उत्तर पहिली सर्वसाधारण सभा सहकारी संस्थेच्या नोंदणीनंतर घ्यावी लागते. कारण 1 संस्थेची नोंदणी झाल्यानंतर प्रवर्तकाने 3 महिन्याच्या आत पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करणे बंधनकारक असते. 2 या सभेस नियामक सभा असे म्हणतात. 3 या सभेत पुढील कामकाज केले जाते. 1 सभेच्या अध्यक्षाची निवड. 2 संस्थेच्या नोंदणीविषयीची माहिती सभासदांना देणे. 3 संस्थेच्या उपविधीस स्वीकृती देणे. 4 एका वर्षासाठी हंगामी व्यवस्थापन समितीची निवड करणे. 5 संस्था स्थापन करण्यासाठी झालेल्या खर्चाला मान्यता देणे. 6 प्रवर्तकाच्या नावे असणारे बँकेतील खाते संस्थेच्या नावाने करणे. 7 नवीन सभासदांना प्रवेश देणे. 8 सभासदांना द्यावयाच्या कर्जाची मर्यादा ठरवणे. 9 आगामी वर्षाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देणे. कारणे लिहा. क्रमांक 2 नोंदणी दाखला हा सहकारी संस्थेच्या नोंदणीचा पुरावा असतो. उत्तर नोंदणी दाखला हा सहकारी संस्थेच्या नोंदणीचा पुरावा असतो. कारण 1 त्यामुळे संस्थेला नोंदणीकृत संस्थेचा दर्जा प्राप्त होतो. 2 त्यानंतर ती शासकीय अनुदान व अर्थसहाय्य प्राप्त करण्यास पात्र समजली जाते. 3 नोंदणी दाखल्याच्या आधारे बँका व वित्तीय संस्था सहकारी संस्थेस कर्ज मंजूर करतात. 4 म्हणजेच नोंदणी दाखला प्राप्त झाल्यानंतर सहकारी संस्था कार्यान्वित होते. कारणे लिहा. क्रमांक 3 प्रवर्तक सहकारी संस्थेची स्थापना करतो. उत्तर प्रवर्तक सहकारी संस्थेची स्थापना करतो. कारण 1 प्रवर्तकाच्या मनात सहकारी संस्था स्थापन करण्याची कल्पना उद्भवते. 2 सहकारी संस्थेच्या कल्पनेचे तज्ज्ञ व्यक्तींकडून परीक्षण करून घेतले जाते. संस्था अर्थक्षम आहे असे शिक्कामोर्तब तज्ज्ञ व्यक्तींनी केल्यानंतर संस्था स्थापनेच्या कार्याची सुरुवात होते. 3 नियोजित संस्थेविषयीची माहिती अनौपचारिक सभेत दिली जाते. सभासद नोंदणी केली जाते, भांडवल उभारले जाते आणि साधनसामग्री गोळा केली जाते. 4 संस्थेच्या नोंदणी अर्जासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात येते. 5 त्यानंतर संस्थेचा नोंदणी अर्ज निबंधकाकडे सादर केला जातो. निबंधकाच्या स्वीकृतीनंतर प्रवर्तक सहकारी संस्थेची औपचारिक अर्थाने स्थापना करतात.
प्रश्न क्रमांक 7 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. प्रवर्तकाची कार्य स्पष्ट करा. 2. सहकारी संस्थेची नोंदणी अवस्था स्पष्ट करा. आता ह्याचंही उत्तर प्रश्न क्रमांक 8 जो आहे त्यातला पहिला आणि दुसरा प्रश्न आहे तो 7 आणि 8 प्रश्नही सारखे आहेत आणि उत्तरही सारखं आहे. त्यामुळे 8व्या प्रश्नात आपण याचं उत्तर पाहू. प्रश्न क्रमांक शेवटचा दीर्घोत्तरी प्रश्न आहे 8. 1. प्रवर्तन म्हणजे काय? सहकारी संस्थेच्या प्रवर्तन अवस्थेतील टप्पे स्पष्ट करा. 2. प्रवर्तकाची व्याख्या सांगून प्रवर्तकाला कोणकोणती कार्य करावी लागतात ते स्पष्ट करा. 3. नोंदणी अवस्था म्हणजे काय? नोंदणी अवस्थेतील विविध टप्पे स्पष्ट करा. आता हे 8वं प्रश्न आहे ते उत्तर बाकी टिपा लिहामध्ये मागच्या 7व्या प्रश्नात हे उत्तर सगळं सारखं आहे. प्रश्न पहिला. प्रवर्तन म्हणजे काय? सहकारी संस्थेच्या प्रवर्तन अवस्थेतील टप्पे स्पष्ट करा. उत्तर. प्रवर्तन सहकारी संस्थेची प्रत्यक्ष स्थापना होण्यापूर्वी केल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या कार्याला प्रवर्तन असे म्हणतात. सहकारी संस्थेच्या नोंदणीपूर्व अवस्थेचे विविध टप्पे असतात आणि त्या सर्वांना एकत्रितपणे प्रवर्तन अवस्था असे म्हणतात. प्रवर्तन अवस्थेतील टप्पे. प्रवर्तन अवस्थेतील प्रमुख टप्पे पुढील प्रमाणे आहेत. क्रमांक 1. संस्था स्थापन करण्याची कल्पना उद्भवणे. आपल्या परिसरातील दुर्बल घटकांच्या उन्नतीचा विचार करणाऱ्या आणि नेतृत्वाचे गुण असणाऱ्या व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाच्या मनात सहकारी संस्था स्थापन करण्याची कल्पना उद्भवते. 2. कल्पनेचे परीक्षण. नियोजित सहकारी संस्थेच्या कल्पनेचे परीक्षण करणे. या परीक्षणातून संस्था अर्थक्षम होण्यासाठी किती भांडवलाची गरज आहे, ते भांडवल कसे उभारता येईल, कोणते उत्पादक उपक्रम किफायतशीर ठरतील इत्यादींचा अंदाज प्रवर्तकाला येतो. क्रमांक 3. अनौपचारिक सभा. नियोजित सहकारी संस्थेचा कच्चा आराखडा तयार केल्यानंतर प्रवर्तक ठोस प्रस्ताव तयार करतो. त्याच्याद्वारा आमंत्रित अनौपचारिक सभेत नियोजित संस्थेचे उद्देश, कार्यक्षेत्र, व्यवसायाचे स्वरूप, प्रस्तावित नाव इत्यादी बाबी निश्चित केल्या जातात. 4. साधनसामग्री गोळा करणे. संबंधिताच्या संमतीनंतर प्रवर्तक जागा संपादन करणे, कार्यालय स्थापन करणे, तांत्रिक बाबींची पूर्तता करणे, संस्थेच्या कार्यक्षेत्रातील किमान 10 संभाव्य सभासदांची नोंदणी करणे इत्यादी कार्य करतो. 5. आर्थिक योजना तयार करणे. संस्थेचे आकारमान व उपक्रमांच्या आधारे भांडवली खर्चाचा अंदाज तयार करण्यात येतो. भाग भांडवल, ठेवी, सहकारी बँका व वित्तीय संस्थांकडून घ्यावयाच्या कर्जाचा तपशील इत्यादी आर्थिक स्वरूपाची माहिती देणारी योजना प्रवर्तक तयार करतो. 6. दस्तऐवज व कागदपत्रांची पूर्तता. सहकार विषयक कायद्यातील तरतुदीनुसार आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे तयार करतो. दस्तऐवज गोळा करतो. प्रश्न क्रमांक 2. प्रवर्तकाची व्याख्या सांगून प्रवर्तकाला कोणकोणती कार्य करावी लागतात ते स्पष्ट करा. उत्तर. प्रवर्तक. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये प्रवर्तकाचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. कार्यात्मकदृष्ट्या सहकारी संस्थेचे प्रवर्तन करणाऱ्या व्यक्तीस प्रवर्तक असे म्हणतात. याचाच अर्थ सहकारी संस्थेच्या कल्पनेस मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाला प्रवर्तक असे म्हणतात. प्रवर्तकाची कामे. 1. सहकारी संस्थेची कल्पना. आपल्या कार्यक्षेत्रातील दुर्बल घटकांच्या विशिष्ट गरजांची पूर्तता करण्यासाठी ची कल्पना त्याच्या मनात उद्भवते. त्या कल्पनेचे परीक्षण करून संस्थेचा कच्चा आराखडा तयार करतो. 2. अनौपचारिक सभा. सहकारी संस्थेचे स्वरूप, मुख्य आणि दुय्यम उद्दिष्टे या विषयांचे निर्णय घेण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील संभाव्य सभासदांची सभा आयोजित करणे. क्रमांक 3. प्रकल्प अहवाल. नियोजित संस्थेचे स्वरूप निश्चित झाल्यानंतर प्रवर्तक संस्थेचा प्रकल्प अहवाल तयार करतो. हा अहवाल नोंदणी अर्जासोबत निबंधकाला सादर केला जातो. 4. साधनसामुग्री व कागदपत्रांची जुळवाजुळव. तो संस्था स्थापन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीची, कार्यालयाची, कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव करतो. तसेच नोंदणी अर्जासोबत दाखल करावयाच्या कागदपत्रांची व दस्तऐवजांची जुळवाजुळव करतो. क्रमांक 5. प्राथमिक सभा. संस्था स्थापन करण्याची पूर्वतयारी पूर्ण झाल्यानंतर संभाव्य सभासदांची प्राथमिक सभा तो बोलवतो. या सभेत त्यास आवश्यक असणारी कार्य करण्याचे अधिकार प्रवर्तकास दिले जातात. 6. बँकेत खाते उघडणे.
निबंधकाच्या परवानगीने तो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नियोजित संस्थेचे खाते उघडतो. या खात्यात भाग भांडवलापोटी जमा झालेल्या रकमेचा भरणा तो करतो. 7. नोंदणी अर्ज दाखल करणे. नमुना अ मध्ये निबंधक नोंदणी अर्जाच्या 4 प्रती आणि त्यासोबतची आवश्यक कागदपत्रे निबंधकाकडे दाखल करतो. निबंधकाने नोंदणी अर्ज दाखल करून घेताना दिलेल्या आदेशानुसार नोंदणी शुल्क शासकीय कोषागारात भरतो आणि चलन पावतीची मूळ प्रत निबंधकाकडे सादर करतो. प्रश्न 3. नोंदणी अवस्था म्हणजे काय? नोंदणी अवस्थेतील विविध टप्पे स्पष्ट करा. उत्तर अ. नोंदणी अवस्था. प्रवर्तन अवस्था संपल्यानंतर नियोजित सहकारी संस्थेची स्थापना करण्यासाठी ज्या ज्या कृती कराव्या लागतात त्यांना एकत्रितपणे नोंदणी अवस्था असे म्हणतात. ब. नोंदणी अवस्थेतील टप्पे. सहकारी संस्थेच्या नोंदणी अवस्थेतील टप्पे पुढील प्रमाणे आहेत. क्रमांक 1. प्राथमिक सभा. नियोजित सहकारी संस्थेच्या नोंदणीची पूर्वतयारी पूर्ण झाल्यानंतर प्रवर्तक नियोजित संस्थेच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य असणाऱ्या व्यक्तींची प्राथमिक सभा आयोजित करतो. या सभेच्या कामकाजाच्या इतिवृत्ताची एक प्रत नोंदणी अर्जासोबत जोडावी लागते. या सभेत नोंदणी अर्ज सादर करण्याचा व अन्य बाबींची पूर्तता करण्याचा अधिकार मुख्य प्रवर्तकाला दिला जातो. 2. बँकेत खाते उघडणे. प्राथमिक सभेत नियोजित सहकारी संस्थेचे खाते जिल्हा मध्यवर्ती बँकेत उघडण्याचा निर्णय घेतला जातो. त्यासाठी जिल्हा उपनिबंधकाची परवानगी आवश्यक असते. 3. नोंदणी अर्ज दाखल करणे. नमुना अ मध्ये नोंदणी अर्जाच्या 4 प्रती समक्ष नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करण्यात येतात. नोंदणी अर्जासोबत विहित कागदपत्रे व दस्तऐवज सादर करावे लागतात. 4. नोंदणी शुल्क अदा करणे. नोंदणी अर्ज दाखल करून घेतल्यानंतर निबंधक प्रवर्तकास नोंदणी शुल्क अदा करण्याचा निर्देश देतो. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 मधील कलम 4 मध्ये निर्धारित करण्यात आलेले शुल्क जिल्हा कोषागारात अदा करण्यात येते. नोंदणी शुल्क भरण्याच्या चलन पावतीची मूळ प्रत उपनिबंधक कार्यालयात सादर करावी लागते. 5. नोंदणी अर्जाची नोंद. नोंदणी शुल्क भरण्याची चलन पावती सादर केल्यानंतर निबंधक नमुना ब नोंदवहीत अर्जाची तपशीलवार नोंद करतो. 6. नोंदणी अर्जाची छाननी. नियोजित सहकारी संस्थेचा नोंदणी अर्ज आणि जोडपत्रांची छाननी निबंधक करतो. त्रुटींची पूर्तता करण्याचे निर्देश प्रवर्तकाला दिले जातात. छाननीच्या वेळी काही शंका उपस्थित झाल्यास त्याविषयीचा खुलासा करण्याचा निर्देश मुख्य प्रवर्तकास दिला जातो. 7. नोंदणी आणि वर्गीकरण. नोंदणी अर्ज व कागदपत्रांच्या छाननीनंतर निबंधकाचे समाधान झाल्यास शासकीय अधिपत्रात कोणत्या वर्गात किंवा उपवर्गात संस्थेची नोंदणी करण्यात आली आहे हे घोषित करण्यात येते. 8. नोंदणी प्रमाणपत्र. सहकारी संस्थेची नोंदणी करताना त्यास नोंदणी क्रमांक दिला जातो. संस्थेची नोंदणी झाल्याचा पुरावा म्हणून निबंधक संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र देतो. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.